बंटी साहेबांचा विचार घेऊन, महाराज साहेबांचा विचार घेऊन आपल्याला जायचं आहे. कारण का आज जो संघर्ष या जिल्ह्यामध्ये आपले हे दोन नेते करताना आपण बंटी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी असणारे काँग्रेस पक्षाचे धुरा ज्या पद्धतीने ते पुढे घेऊन चालले, अगदी एकाएकी लढा देत असताना सुद्धा तुमच्या आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी ठाम उभा राहणार ही काळाची गरज आहे मित्रांनो. कारण का काँग्रेस पक्ष हाच या देशाचं भवितव्य घडवू शकतो हे आता सगळ्यांना आपल्याला कळून चुकलेला आहे, किंबहुना आपण सर्वांनी मान्य केलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल किंवा येणाऱ्या नगरपंचायती असतील, ग्रामपंचायती, अगदी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सहकारी संस्थांच्या सुद्धा सगळ्या निवडणुका असतील, ह्या आपल्याला ताकदीने या ठिकाणी आपल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी निवडून देणं, त्यावरती आपली सत्ता स्थापन करणं ही आपली सगळ्यांच्या जबाबदारी असणार आहे. कारण का आपण बघतोय अगदी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सुद्धा बंटी साहेब गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचा आता मिळणारा सगळ्यांना असणारा त्या ठिकाणी म्हणजे कामाच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीने सहकार्य त्या ठिकाणी होत नाही. कारणच त्या ठिकाणी कुणाच्या तरी हातामध्ये या ठिकाणी आपण सत्ता दिली की निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी असा प्रकार भोगावा लागतोय. पण येत्या काळामध्ये आपण सर्वजण म्हणजे ज्या पद्धतीने या राधानगरी तालुक्यातली व्यासपीठावरती असणारी सगळी मंडळी साहेबांचा आदेश घेऊन या ठिकाणी चिन्हावरती असेल, चिन्हावरती किंवा अपक्ष असेल, म्हणजे आघाडी असेल तर आघाडीप्रमाणे आपण लढायची भूमिका घेतलेली, तीच भूमिका निश्चितपणे साहेब आपण जो आदेश कराल या विधानसभा मतदारसंघामध्ये येणारे राधानगरी असतील, त्याच पद्धतीने बुधगड तालुका असेल किंवा अन्य विभाग असतील, निश्चितपणे आपल्या आदेशाप्रमाणे त्या काम करतील. आणि आजची ही गर्दी या ठिकाणी आपण पाहिली, अगदी इतक्या वेळाने सुद्धा साहेब तुमच्या दोघांच्या या ठिकाणी सगळे अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. निश्चितपणे या ठिकाणी आज विजयाचा गुलाल उडवायला काही हरकत नाही अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करताना